गोरेगावातील नेस्को पार्क मधील ड्रग्ज पार्टीनंतर मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स मधील कॉन्सर्टचा मुद्दाही चर्चेमध्ये आलेला आहे। मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स मध्ये महिन्यातून 2 वेळा म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करण्यात येतात। या कॉन्सर्टमध्ये तरुणांना मद्य तसेच मादक पदार्थ उपलब्ध करून दिले जातात असा गंभीर आरोप मनसेकडून करण्यात आलाय। या प्रकरणी ताडदेव पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आलेली आहे। तर गोरेगावच्या नेस्को मधील पार्टीचं प्रकरण ताजा असतानाच आता महालक्ष्मी रेसकोर्स मधील कॉन्सर्ट संदर्भात मुद्दा समोर आलेला आहे। मनसेने अशा कॉन्सर्टला परवानगी देऊ नये अशी देखील मागणी केलेली आहे। आणि या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत। मनश्री, गोरेगावच्या नेस्को मधील ड्रग्ज पार्टी नंतर आता मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स मधील कॉन्सर्टचाही मुद्दा समोर आणलेला आहे। मनसेने यावर आक्षेप घेतलेला आहे। काय मनसेची नेमकी भूमिका आहे? मनश्री, मनसेने महालक्ष्मी रेसकोर्स मधील कॉन्सर्टला विरोध केलेला आहे, मुद्दा चर्चेत आलाय, काय म्हणणं आहे मनसेचं? मुंबईसारख्या महानगरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्युझिक कॉन्सर्ट हे पार पडत असतात। नेस्कोमध्ये जो धक्कादायक प्रकार समोर आलेला आपल्याला बघायला मिळाला, त्यानंतर आता महालक्ष्मी रेसकोर्सवर सुद्धा अशाच पद्धतीच्या घटना घडतात असा थेटपणे आरोप मनसेनं केलेला आहे। आणि या प्रकरणी ताडदेव पोलीस स्टेशनला त्यांनी एक पत्र सुद्धा दिलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, या संदर्भातले काही व्हिडिओज सुद्धा मनसेकडून समोर आलेले आहेत। हे व्हिडिओज मार्च महिन्यातले असल्याचा दावा मनसेकडनं करण्यात आलेला आहे, मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडनं करण्यात आलेला आहे, त्या ठिकाणच्या विभागाध्यक्षांकडनं करण्यात आलेला आहे। या संदर्भातलं एक सविस्तर पत्र आणि हे पुरावे हे ताडदेव पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांनी सादर केलेले आहेत। महालक्ष्मी रेसकोर्समध्ये वरचेवर अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन होत असतं, म्युझिक कॉन्सर्ट विशेषतः पार पडत असतात आणि अशा प्रकारच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये अधिक खुलेआमपणे मद्यपान तर होतच, मात्र मादक पदार्थांची सुद्धा विक्री केली जाते, त्यांचं सेवन होतं असा एक मोठा आरोप मनसेनं केलेला आहे। त्यामुळे या संबंधाने चौकशी तर व्हावीच, मात्र मुळातच महालक्ष्मी रेसकोर्स या महत्त्वाच्या ठिकाणचे अशा प्रकारचे म्युझिक कॉन्सर्ट हे तातडीने थेटपणे बंद करावेत अशी मागणी सुद्धा मनसेकडनं करण्यात आलेली आहे। आज सकाळी संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे की मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी असे म्युझिक कॉन्सर्ट होत असतात, मोठमोठ्या पार्ट्या होत असतात आणि या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा असतो। या पार्टीजमध्ये मादक पदार्थांचं सेवन केलं जातं का याचा शोध घेणं आणि त्याचा कडक बंदोबस्त करणं गरजेचं आहे। इतकंच नाही तर त्यांनी अनेक ठिकाणांची नावं यामध्ये घेतलेली आहे। अगदी दादर, प्रभादेवी या परिसरामध्ये सुद्धा काही विशिष्ट ठिकाणी अशा पद्धतीने मादक पदार्थांचं सेवन केलं जातं अशा तक्रारी आम्ही वारंवार पोलिसांना दिलेल्या आहेत असं देखील त्यांनी सांगितलंय। मात्र आता थेटपणे महालक्ष्मी रेसकोर्सचं नाव घेऊन अशा पद्धतीने आरोप मनसेनं केलाय। इतकंच नाही तर ताडदेव पोलीस स्टेशनला त्या संदर्भातलं पत्र सुद्धा दिलंय। त्यामुळे महालक्ष्मी रेसकोर्सवर होणाऱ्या इथून पुढचे जे कार्यक्रम असतील किंवा म्युझिक कॉन्सर्ट सारखे कार्यक्रम असतील हे बंद होणार का आणि पोलिसांची त्याच्याकडे विशेष नजर असणार का हे बघणं आता महत्त्वाचं आहे। नक्कीच मनश्री, मनसेकडून या संदर्भात कारवाईची मागणी करण्यात आलेली, त्यामुळे पोलीस या संदर्भात काय कारवाईसाठी पावलं उचलतात याकडे लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।